हॅलो फ्रेंड्स, आज मी तुम्हाला सुंदर अशी ही झेंडूची फुलं कशी बनवायची ते दाखवणार आहे। अगदी सोपी पद्धत आहे। पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे लक्षात येईल। आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि कमेंट करून मला नक्कीच कळवा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला। अगदी खरी खरी दिसतील अशी ही फुलं आहेत। खूप सोपी पद्धत आहे। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। तुम्हाला हवे ते रंग तुम्ही बनवू शकतात। मी इथे पिवळा आणि केशरी दोन्ही रंगाची तुम्हाला दाखवलेले आहेत। तुम्हाला कोणतं जास्त आवडलं त्या रंगाची तुम्ही करू शकतात। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। इथे मी ही पिवळ्या रंगाची लोकर आणि हिरव्या रंगाची लोकर घेतलेली आहे आणि 10 नंबरची सुई घेतली आणि कात्री लागेल। सुरुवात आपण पिवळ्या रंगापासून करणार आहोत। तर सुरुवातीला आपण इथे मॅजिक रिंग बनवून घ्यायची आहे। एक चेन तयार करायची आणि या सर्कल मध्ये आपल्याला मुके खांब करून घ्यायचे आहेत। 1 2 3 4 5 मुके खांब आपण इथे पहिल्या राऊंडला करून घेतलेले आहेत आणि थोडासा तुकडा असा दुसऱ्या कोणत्याही रंगाचा घेतला तरीही चालेल, म्हणजे आपण इथे मार्क करून घेणार आहोत। इथे आपण प्रत्येक वेळेला इथे काय करतो, स्लिप स्टिच करून घेतो पहिल्या राऊंड नंतर। तर आपण इथे स्लिप स्टिच न करता मुका खांब करणार आहोत। तर इथे आपल्याला असा व्हीचा आकार दिसतो। तर व्हीचा आकार जो आपल्याकडची एक चेन दिसते आणि दुसऱ्या बाजूने एक चेन दिसते, तिथे आपण एका लूप मध्ये एक मुका खांब करून घेणार आहोत। त्यानंतर पुन्हा तिथेच एक मुका खांब, हा आहे आपला दुसरा राऊंड। प्रत्येक वेळेला आपण एक एक लूप, बॅक लूप जो म्हणतो, बॅक लूप मध्ये आपण मुके खांब करून घेणार आहोत। तर दुसऱ्या राऊंडला आपले इथे 10 मुके खांब तयार होतील। 4 करून घेतले आपण, 5। फक्त हे लक्षात ठेवायचं की आपण एकाच लूप मध्ये प्रत्येक वेळेला मुके खांब करून घेणार आहोत, कारण आपल्याला हे जे एक एक लूप उरलेले आहेत तिथे आपल्याला नंतर पाकळ्या करायच्या आहेत। 2 4 6 8 10 मुके खांब आपले इथे तयार आहेत। तिसऱ्या राऊंड साठी हा लूप असा या बाजूला टाकायचा, म्हणजे फक्त इथे आपण मार्क करतोय, स्लिप स्टिच करत नाहीयेत म्हणून। तर इथे सुरुवातीला तिसऱ्या राऊंड आपण सुरुवात केलेली आहे। तर एक मुका खांब दुसऱ्या चेनवर, इथे सुद्धा बॅक लूप मध्येच करणार आहोत। एकत्र 2 मुके खांब, एक मुका खांब, 2 मुके खांब, म्हणजे इथे आपण एका लूप मध्ये 1 आणि दुसऱ्या लूप मध्ये 2 असा हा राऊंड पूर्ण करून घेणार आहोत। 3 4 5 6 मुके खांब झाले। पुढच्या चेनवर 7 8 9 10 11 आणि 12 एकत्र, 13 14 आणि 15 एकत्र। बॅक लूप मध्ये केल्यानंतर हे लूप आपल्याला असे दिसतील। त्यानंतर पुन्हा इथे आपण हा लूप असा मार्क करून घेऊयात आणि पुढच्या लूपवर एकाच सिंगल लूपवर आपण बॅक लूप मध्ये 1 2, हा आपला चौथा राऊंड सुरू आहे। चौथ्या राऊंडला आपण सिंगल 2-2 मुके खांब केले आणि तिसऱ्या ठिकाणी एकत्र 2, तर इथे आपले 20 मुके खांब तयार होतील। 5-5 मुके खांब आपण वाढवत जात आहोत। सिंगल 2 मुके खांब आणि तिसरा आणि चौथा एकत्र, तर एकूण इथे आपले 20 मुके खांब तयार होतील। हा आहे आपला चौथा राऊंड। एकत्र 2 सिंगल 1 2 आणि शेवटी एकत्र 2। तर इथे आपले हे 20 मुके खांब झाले चौथ्या राऊंडला। 5व्या राऊंडला आपण सुरुवात करणार आहोत। तर 5वा 6वा आणि 7वा
फक्त आपण इथे कुठेही न वाढवता एक एक प्रत्येक मुक्या खांबावर इथे सुद्धा बॅक लूपमध्येच करायचं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि 20. हा झाला आपला 5वा राऊंड. 6वा आणि 7वा मी इथे तयार करून घेते. हा लूप असा ठेवायचा, कट केलेली ही लोकर. 6वा आणि 7वा एक एक मुक्या खांबावर एक एक मुका खांब असा मी तयार करून घेते. इथे पहा मी हे 7 राऊंड पूर्ण करून घेतले. 1 2 3 4 5 6 7. हे बनवताना फक्त एवढं लक्षात ठेवायचं की आपल्याला एकाच लूपमध्ये हे मुके खांब करून घ्यायचे आहेत. या अगोदर मी हा व्हिडिओ शूट केला होता, पण एक एक लूप न घेता मुक्या खांबांवर मुका खांब असा घेतला. जवळजवळ 10 मिनिटाचा व्हिडिओ झाला होता तो डिलीट करून हा पुन्हा व्हिडिओ बनवलेला आहे, फक्त आपल्याला एका लूपमध्ये, कारण इथे आपल्याला पाकळ्या बनवायच्या आहेत बॅक लूपमध्ये. तर इथे मी हे 7 राऊंड पूर्ण करून घेतलेले आहेत आणि 8व्या राऊंडला आपल्याला तर इथे कमी कमी करत जायचं आहे. कमी करण्यासाठी कुठून कमी केलं हे लक्षात यावं म्हणून इथे आपण अशी ही लोकर जोडून घेतली. तर इथे पहिल्या मुक्या खांबावर इथे सुद्धा एकच लूप घ्यायचा. एक मुका खांब केला, त्यानंतर दुसऱ्या लूपमध्ये सुई अशी आत टाकली, त्यानंतर पुन्हा तिसऱ्या लूपमध्ये सुई टाकून हा लूप मागच्या बाजूने ओढून घ्यायचा. म्हणजे इथे एक मुका खांब आपला कमी झाला. पुन्हा एकदा दाखवते. एक मुका खांब, पहिल्या मुक्या खांबावर एक मुका खांब केला, दुसरा आणि तिसरा एकत्र, चौथ्या ठिकाणी एक मुका खांब, 5वा हा लूप असा टाकून या लूपमध्ये सुई अशी टाकली, पुढच्या लूपमध्ये सुद्धा सुई टाकून हा मागच्या बाजूने ओढून घेतला, 2चा 1 केला. म्हणजे आपले इथे 15 मुके खांब तयार होतील. एक मुका खांब करायचा, सॉरी इथे 2 मुके खांब करायचे आहेत, म्हणजे आपले 15 राहतील. सॉरी, या मार्क नंतर 1, याच्यानंतरचा जो राऊंड आहे तिथे आपल्याला 1 आणि नंतर दुसरा आणि तिसरा एकत्र. इथे आपण काय केलं, सिंगल 2 केले आणि तिसरा आणि चौथा एकत्र केला. 5वा 6वा सिंगल सिंगल, 7वा आणि 8वा एकत्र, सिंगल पुन्हा 2, 9 आणि 10, सिंगल 11 आणि 12 एकत्र, म्हणजे 2चा 1, 13 आणि 14. सुरुवातीचे आपण काउंट नव्हते केले. पाच सुरुवातीला जे आपण बनवले ते काउंट नव्हते केले म्हणून इथे कमी वाटतात. सिंगल 2 आणि शेवटचे हे जे 2 आहेत 2चा 1, म्हणजे एकूण आपले इथे 15 मुके खांब तयार आहेत. 2चा 1. त्यानंतर हा लूप असा वरच्या बाजूने घेऊन इथे आता काय करायचं, जसं या अगोदरच्या राऊंडला चुकून झालं होतं. सुरुवातीला एक मुका खांब करायचा आणि दुसरा आणि तिसरा एकत्र, चौथा सिंगल, 5वा आणि 6वा एकत्र, 7वा सिंगल,
8वा आणि 9वा एकत्र. अशा पद्धतीने हा राऊंड पूर्ण करून घ्यायचा. इथे आपला हा 9वा राऊंड पूर्ण झालेला आहे. सुरुवातीला आपण 5 मुके खांब, नंतर 10, 15, 20 आणि 3 आपण 20-20 खांबांचे 3 राऊंड तयार करून घेतले आणि त्यानंतर 2 सिंगल मुके खांब आणि तिसरा आणि चौथा एकत्र असा हा राऊंड पूर्ण केला. आणि 9वा राऊंडला आपण 1 मुका खांब, दुसरा आणि तिसरा एकत्र असे हा राऊंड पूर्ण झालेला आहे. आणि यात आपण थोडासा फायबर भरून घेणार आहोत. फायबर नसेल तर तुम्ही कापूस भरून घेतला तरीही चालेल, तर मी यात हे भरून घेते फायबर. इथे आपले हे 9 राऊंड पूर्ण झाले. 10वा राऊंड आपला हा शेवटचा राऊंड आहे. इथे आपल्याला 2-2 लूप घेऊन 2चा 1 करायचा आहे. हा एक लूप घेतला, पुढचा एक लूप घेतला आपण आणि 2चा 1. तर मी हा पूर्ण करून घेते. इथे हा मी शेवटचा राऊंड पूर्ण करून घेतला. एक चेन तयार करायची आणि लोकर कट करून घ्यायची आहे. हा आपला झेंडूच्या फुलाचा आतला भाग तयार आहे. ही लोकर नंतर अशी अटॅच करून कट करून घ्यायची जास्तीची लोकर. ज्या बाजूने आपण सुरुवात केली होती 5 मुक्या खांबांपासून, तो आपला वरचा भाग राहील आणि हा जो आपण शेवटी आपण लोकर कट करून घेतली तो आपला शेवटचा भाग म्हणजे खालचा देठाचा भाग राहील. तर आपण सुरुवात इथून करणार आहोत. सुरुवातीपासूनच 1, 2, 3, 4, 5 ह्या एका लूपमध्ये अशी सुई टाकून ही जी पिवळ्या रंगाची लोकर आहे स्लिप नॉट तयार करून घ्यायची आणि ह्या लूपमध्ये आपल्याला जोडून घ्यायची आहे. ही अशी फक्त जोडून घ्यायची. 1, 2, 3, 4, 5 चेन तयार करायची आणि ज्या लूपमध्ये आपण सुई बाहेर काढली होती एक लूप तिथे स्लिप स्टिच करून जोडून घ्यायचं. त्यानंतर पुढच्या चेनवर एक एक लूप ठेवलेले आहेत आपण हे, तर पुढच्या लूपवर स्लिप स्टिच करायचं. 1, 2, 3, 4, 5 चेन आणि तिथेच स्लिप स्टिच करून घ्यायचं. त्यानंतर पुढच्या चेनवर सुद्धा स्लिप स्टिच करायचं. 1, 2, 3, 4, 5 आणि तिथेच स्लिप स्टिच करायचं. पुढच्या चेनवर पुन्हा स्लिप स्टिच करून घ्यायचं. 1, 2, 3, 4, 5 आणि तिथेच स्लिप स्टिच करून जोडून घ्यायचं आहे. हा राऊंड खूप सोपा आहे. प्रत्येक वेळेला आपण फक्त स्लिप स्टिच, 5 चेन आणि स्लिप स्टिच. 1, 2, 3, 4, 5 5 चेन तयार केल्या आणि पुन्हा तिथेच स्लिप स्टिच. हा झाला आपला पहिला राऊंड तयार. जे आपण सुरुवातीला 5 मुके खांब केले होते तिथे आपण 5 चेन स्लिप स्टिच असा हा राऊंड पूर्ण करून घेतला आहे. तर आपल्याला आता हा जो दुसरा राऊंड आहे इथे मुक्या हे जे आपण एक एक स्टिच ठेवलेले आहेत त्या तिथे आपण आता स्लिप स्टिचने अशा पद्धतीने स्लिप स्टिच करायचं. स्लिप स्टिच करून घ्यायचं आणि पुन्हा 1, 2, 3, 4, 5, 6, 7 चेन तयार करायच्या आणि तिथेच स्लिप स्टिच. प्रत्येक लूपवर आपण पहिल्या राऊंडला फक्त आपण 5 चेन आणि स्लिप स्टिच केलं. बाकी सगळे राऊंड आपण 7 चेन आणि स्लिप स्टिच करून घेणार आहोत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 तिथेच स्लिप स्टिच. पहिल्या राऊंडला फक्त 5 चेन, बाकी राऊंड्स आपण
जेव्हा खालचा राऊंड घेतो तिथे फक्त स्लिप स्टिच करायचं आणि पुन्हा 7 चेन आणि स्लिप स्टिच, पुढच्या चेनवर स्लिप स्टिच, 7 चेन, असे हे आपल्याला शेवटपर्यंत अशा गोल राऊंडमध्ये जेवढे स्टिच आहेत तिथे आपल्याला अशा पद्धतीने राऊंड तयार करून, इथे पहा मी पूर्ण राऊंड आपले तयार केलेले आहेत. पहिला जो आपण जिथे लोकर कट केली होती तो राऊंड आणि त्याच्यानंतरचा एक राऊंड, म्हणजे इथे 5 आणि इथे 10 मुके खांब, म्हणजे हे 2 राऊंड आपण सोडून बाकी सगळ्या खांबांवर एक एक सिंगल जे लूप सोडलेले आहेत त्या प्रत्येक चेनवर आपण याचं 7 चेन आणि स्लिप स्टिच करून, फक्त आपण सुरुवातीला जे 5 मुके खांब केले होते तिथे आपण 5 चेन आणि स्लिप स्टिच करून घेतलं, बाकी 7 चेन आणि स्लिप स्टिच. तर अशा पद्धतीने हे फूल तयार झालेलं आहे. आपण आता देठ बनवणार आहोत. देठ बनवण्यासाठी मी इथे डार्क रंगाची लोकर घेतलेली आहे. तुमच्याकडे लाईट रंग असेल तरीही घेतला तरीसुद्धा चालेल. स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे. 1 2 3 4 5 मुके खांब करायचे. हा लूप असा ओढून घ्यायचा आणि पहिल्या मुक्या खांबावर इथे आपण स्लिप स्टिच करून घेणार आहोत. 1 चेन आणि तिथेच एकत्र 1 मुका खांब करायचा. पहिल्या राऊंडला आपले 5 मुके खांब आहेत, दुसऱ्या राऊंडला सुद्धा 5 मुके खांब करून घ्यायचे आहेत. 4 आणि 5 मुके खांब तयार आहेत आपले इथे, आणि इथे स्लिप स्टिच करून जोडायचं आहे. पहिला जो मुका खांब आहे तिथे स्लिप स्टिच करून जोडून घेतलं. त्यानंतर 1 चेन आणि पहिल्या मुक्या खांबावर एकत्र 2 मुके खांब. पहिला आणि दुसरा राऊंड आपण 5-5 मुके खांबांनी तयार केला. तिसऱ्या राऊंडला आपण प्रत्येक मुके खांबावर 2-2 मुके खांब असे करून घेणार आहोत. तर मी इथे हे 10 मुके खांब तयार करून घेते. हा झाला आपला तिसरा राऊंड तयार. इथे फक्त मुक्या खांबावर पहिला आणि दुसरा सोडून बाकी प्रत्येक मुक्या खांबावर आपण एक मुका खांब करून घेणार आहोत. तर तिसरा राऊंड पूर्ण झाला. 1 चेन तयार करायची आणि तिथेच 1 मुका खांब, असे मी काही राऊंड तयार करून घेते. इथे मी हे देठाचा भाग सुद्धा पूर्ण करून घेतलेला आहे. सुरुवातीला आपण पहिल्या राऊंडला 5 मुके खांब, दुसऱ्या राऊंडला 5 मुके खांब आणि तिसरा, चौथा, 5वा, 6वा आणि 7वा, म्हणजे एकूण आपले हे 7 राऊंड तयार झालेले आहेत. 5 राऊंड मुक्या खांबांचे 10-10 मुके खांब आणि सुरुवातीचे 5-5 मुक्या खांबांचे असे एकूण आपण 7 राऊंड पूर्ण करून घेतले आहे. 1 चेन तयार करायची आणि लोकर कट करून घ्यायची आहे. इथे फुलाची बाजू आणि देठामध्ये मी इथे फायबर भरून घेतलेला आहे आणि इथे आपण ग्लू गनने इथे आपण हे असा देठ चिकटवून घेणार आहोत. शिवून घेतला तरी चालेल, पण हे सोपं जातं थोडंसं ग्लूने स्टिक करायला. अशा पद्धतीने लावून घेतलं मी आणि फक्त देठ आपल्याला असं इथे जोडून घ्यायचं आहे. थोडंसं प्रेस करायचं याला असं, आणि सुंदर असं आपलं हे झेंडूचं फूल तयार आहे. प्लीज व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. इथे मी हे केशरी रंगाचं सुद्धा तयार केलेलं आहे. कोणतं फूल तुम्हाला जास्त आवडलं हे मला प्लीज कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक यू.